तुम्हाला पेचेक ते पेचेक जगण्याचा कंटाळा आला आहे. आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत आहात आणि उंदीरांच्या शर्यतीत अडकला आहात. रिच डॅड पुअर डॅडमध्ये रॉबर्ट कियोसाकी पैसा आणि संपत्तीबद्दल एक नवीन दृष्टिकोन सादर करतात जे तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यात मदत करू शकतात. दोन वडिलांसोबत वाढण्याच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित, एक जो आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत गरीब होता आणि दुसरा जो मानसिकता आणि पैशाबद्दल ज्ञानाने श्रीमंत होता. कियोसाकीची तत्त्वे आणि पद्धती कोणालाही मदत करू शकतात असा संच सादर करतात. संपत्ती निर्माण करा आणि विपुल जीवन निर्माण करा. मालमत्ता आणि दायित्वांमधील फरक समजून घेण्यापासून ते निष्क्रिय उत्पन्न आणि आर्थिक शिक्षणाचे महत्त्व. रिच डॅड पुअर डॅड पारंपरिक शहाणपणाला आव्हान देते आणि आर्थिक यशाचा रोडमॅप प्रदान करते. या पुस्तकाच्या सारांशात आम्ही कियोसाकीच्या पुस्तकातील मुख्य कल्पना आणि अंतर्दृष्टी एक्सप्लोर करू, ज्यात जोखीम घेण्याचे महत्त्व, संपत्ती निर्माण करण्यात मानसिकतेची भूमिका आणि आर्थिक साक्षरतेचे मूल्य यांचा समावेश आहे. तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात करत असाल किंवा तुमच्या आर्थिक खेळाला पुढील स्तरावर नेण्याचा विचार करत असाल, रिच डॅड पुअर डॅड तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक शक्तिशाली आणि प्रेरणादायी मार्गदर्शक प्रदान करते. चला आज जाऊया. रिच डॅड पुअर डॅड तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक शक्तिशाली आणि प्रेरणादायी मार्गदर्शक ऑफर करते. चला आज जाऊया. रिच डॅड पुअर डॅड तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक शक्तिशाली आणि प्रेरणादायी मार्गदर्शक ऑफर करते. परिचय, इंट्रोडक्शन. रिच डॅड पुअर डॅड हे 1997 मध्ये प्रकाशित झालेले एक लोकप्रिय वैयक्तिक वित्तविषयक पुस्तक आहे. पुस्तक बेस्टसेलर झाले आहे आणि डझनभर भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. लेखक रॉबर्ट कियोसाकी दोन भिन्न वडिलांसोबत वाढले ज्यांचे पैसे आणि संपत्तीबद्दल भिन्न मत होते. पुस्तकात कियोसाकी यांनी रिच डॅड आणि पुअर डॅड या दोन्ही वडिलांच्या सल्ल्याची आणि शिकवणींची तुलना आणि विरोधाभास केला आहे. या तुलनेद्वारे कियोसाकी आपले अनुभव आणि श्रीमंत होण्याबद्दल शिकलेले धडे शेअर करतात. हे पुस्तक व्यावहारिक सल्ला, प्रेरणादायी कथा आणि जीवन धडे यांनी भरलेले आहे जे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या कोणालाही मदत करू शकते. या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही रिच डॅड पुअर डॅडचा सारांश देऊ आणि लेखकाने केलेल्या मुख्य मुद्द्यांचे विश्लेषण करू. आम्हाला आशा आहे की हा लेख तुम्हाला तुमच्या आर्थिक नियंत्रणासाठी आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रेरित करेल. अवलोकन, ओव्हरव्ह्यू. रिच डॅड पुअर डॅड हे रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेले पुस्तक आहे जे आर्थिक साक्षरता आणि शिक्षणाच्या महत्त्वावर जोर देते. हे पुस्तक लेखकाच्या दोन वेगवेगळ्या वडिलांसोबत वाढण्याच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे. एक तिचे जैविक वडील जे एक शिक्षित सरकारी कर्मचारी होते आणि दुसरे तिच्या मित्राचे वडील जे कमी औपचारिक शिक्षण असलेले यशस्वी व्यापारी होते. पुस्तक 10 प्रकरणांमध्ये विभागले गेले आहे आणि प्रत्येक प्रकरण वैयक्तिक वित्त आणि गुंतवणुकीशी संबंधित विशिष्ट धड्यावर केंद्रित आहे. लेखक आपल्या दोन्ही वडिलांसोबतचे अनुभव वापरून पैसा, गुंतवणूक आणि संपत्ती निर्माण करण्याबद्दलच्या त्यांच्या समजुतींमधील मुख्य फरक स्पष्ट करतो. पुस्तकाद्वारे कियोसाकी त्यांचे संपत्ती निर्मिती आणि आर्थिक स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान सामायिक करतात जे मालमत्ता आणि दायित्वांमधील फरक समजून घेण्यावर आणि रोख प्रवाह निर्माण करणाऱ्या उत्पन्नोत्पादक मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यावर आधारित आहे. तो वाचकांना त्यांच्या आर्थिक भविष्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि भीती किंवा चुकीच्या माहितीच्या ऐवजी आर्थिक शिक्षणावर आधारित निर्णय घेण्यास प्रोत्साहित करतो. रिच डॅड पुअर डॅड हे वैयक्तिक फायनान्ससाठी एक व्यावहारिक मार्गदर्शक आहे जे पैसे आणि गुंतवणुकीबद्दलच्या पारंपरिक समजुतींना आव्हान देते आणि वाचकांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रोडमॅप प्रदान करते. प्रमुख अध्यायांचा सारांश, समरी ऑफ की चॅप्टर्स. रिच डॅड पुअर डॅड हे रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेले वैयक्तिक वित्तविषयक पुस्तक आहे. पुस्तक रॉबर्ट आणि त्याच्या दोन वडिलांची कथा सांगते, त्याचे जैविक वडील ज्यांना गरीब बाबा म्हणून संबोधले जाते आणि त्याच्या मित्राचे वडील ज्यांना श्रीमंत बाबा म्हणून संबोधले जाते. पैसा आणि मालमत्ता कशी हाताळायची आणि आर्थिकदृष्ट्या यशस्वी कसे व्हायचे याचा एक वेगळा दृष्टिकोन हे पुस्तक देते.
अध्याय 1 श्रीमंत बाबा गरीब बाबा. पुस्तकाची सुरुवात रॉबर्ट कियोसाकीने आपल्या 2 वडिलांची आणि त्या प्रत्येकाकडून शिकलेल्या आर्थिक धड्यांपासून होते. त्याचे गरीब वडील एक सरकारी कर्मचारी होते ज्यांना चांगले शिक्षण मिळणे, कठोर परिश्रम करणे आणि पैसे वाचवणे यावर विश्वास होता. दुसरीकडे तिचे श्रीमंत वडील एक उद्योजक होते ज्यांच्याकडे अनेक व्यवसाय होते आणि त्यांनी रोख प्रवाह निर्माण करणारी मालमत्ता तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले. अध्याय 2 श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत. या प्रकरणात रॉबर्ट स्पष्ट करतो की श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत, तर पैसे त्यांच्यासाठी काम करतात. त्यांनी असा युक्तिवाद केला की केवळ पैशासाठी काम करण्याऐवजी लोकांनी मालमत्ता तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे ज्यामुळे रोख प्रवाह निर्माण होतो, जसे की भाडे मालमत्ता, स्टॉक आणि व्यवसाय. अध्याय 3 आर्थिक साक्षरता का शिकवावी. आर्थिक शिक्षण हा शालेय अभ्यासक्रमाचा भाग असावा असे रॉबर्ट कियोसाकी यांचे मत आहे. त्यांचा असा युक्तिवाद आहे की आजच्या जगात आर्थिक शिक्षण आवश्यक आहे, जिथे पैसा अधिकाधिक महत्त्वाचा होत आहे आणि पारंपरिक नोकरीची सुरक्षा कमी होत आहे. अध्याय 4 करांचा इतिहास आणि कॉर्पोरेशनची शक्ती. या प्रकरणात रॉबर्ट करांचा इतिहास आणि ते कालांतराने कसे विकसित झाले हे स्पष्ट करतात. ते कॉर्पोरेशनच्या सामर्थ्याबद्दल आणि कर प्रणालीचा त्यांच्या फायद्यासाठी कसा वापर करतात याबद्दल देखील बोलतात. अध्याय 5 श्रीमंत आविष्कार पैसा. हा अध्याय आर्थिक बुद्धिमत्तेच्या संकल्पनेवर केंद्रित आहे. रॉबर्टचा असा युक्तिवाद आहे की श्रीमंतांकडे उच्च दर्जाची आर्थिक बुद्धिमत्ता असते, ज्यामुळे ते इतर लोकांच्या पैशाचा वापर करून, व्यवसाय उभारून किंवा गुंतवणूक करून आणि संधींचा फायदा घेऊन पैसे कमवू शकतात. अध्याय 6 शिकण्यासाठी काम करा, पैशासाठी काम करू नका. रॉबर्ट कियोसाकीचा असा विश्वास आहे की पदवीनंतर शिक्षण थांबत नाही. त्यांनी असा युक्तिवाद केला की लोकांनी त्यांच्या आर्थिक यशाच्या शक्यता सुधारण्यासाठी नवीन कौशल्ये शिकत राहणे आणि आत्मसात करणे आवश्यक आहे. अध्याय 7 अडथळ्यांवर मात करणे. या प्रकरणात रॉबर्ट स्पष्ट करतो की भीती आणि आत्मशंका लोकांना आर्थिक यश मिळविण्यापासून कसे रोखू शकतात. तो वाचकांना जोखीम पत्करण्यास आणि शिकण्याची संधी म्हणून अपयश स्वीकारण्यास प्रोत्साहित करतो. अध्याय 8 प्रारंभ करणे. रॉबर्ट कियोसाकी यांनी आर्थिक यश मिळविण्यासाठी कृती करण्याच्या महत्त्वावर जोर दिला. तो वाचकांना लहान सुरुवात करण्यास, रोख प्रवाह निर्माण करणाऱ्या मालमत्तेवर लक्ष केंद्रित करण्यास आणि समविचारी लोकांसह स्वतःला वेढून घेण्यास प्रोत्साहित करतो. अध्याय 9 अजूनही अधिक हवे आहे. येथे काहीतरी करायचे आहे. या प्रकरणात रॉबर्ट आर्थिक यशाच्या वाटेवर कशी सुरुवात करावी याबद्दल व्यावहारिक सल्ला देते. तो वाचकांना त्यांच्या खर्चाचा मागोवा घेण्यासाठी, आर्थिक योजना विकसित करण्यासाठी आणि रोख प्रवाह निर्माण करणाऱ्या मालमत्तेत गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करतो. अध्याय 10 मी माझ्या श्रीमंत वडिलांकडून 10 धडे शिकलो. रॉबर्टने त्याच्या श्रीमंत वडिलांकडून शिकलेल्या 10 सर्वात महत्त्वाच्या धड्यांचा सारांश देऊन पुस्तकाचा शेवट केला. या धड्यांमध्ये आर्थिक शिक्षणाचे महत्त्व, रोख प्रवाहाची शक्ती, जोखीम घेण्याचे मूल्य आणि समविचारी लोकांसह स्वतःला वेढण्याचे महत्त्व यांचा समावेश होतो. रिच डॅड पुअर डॅड वैयक्तिक वित्त आणि संपत्ती निर्माण करण्यासाठी एक अनोखा दृष्टिकोन देतात. पुस्तक आर्थिक शिक्षणाचे महत्त्व, रोख प्रवाह निर्माण करणारी मालमत्ता संपादन करणे आणि आर्थिक यश मिळविण्यासाठी जोखीम पत्करणे यावर भर देते. विश्लेषण आणि मूल्यांकन ॲनालिसिस अँड इव्हॅल्युएशन. रिच डॅड पुअर डॅड हे 1997 मध्ये प्रकाशित झाल्यापासून एक वादग्रस्त पुस्तक आहे, ज्यामध्ये लेखकाच्या कल्पना आणि सल्ल्याची प्रशंसा आणि टीका दोन्ही आहे. कियोसाकीच्या संपत्ती संचय आणि आर्थिक शिक्षणावरील सिद्धांतांची त्यांच्या व्यावहारिकतेसाठी प्रशंसा केली गेली आहे आणि त्यांच्यातील सूक्ष्मता आणि अधूनमधून विरोधाभास नसल्याबद्दल टीका केली गेली आहे. एकीकडे आर्थिक साक्षरता विकसित करण्यावर आणि एखाद्याच्या आर्थिक नियंत्रणावर पुस्तकाचा भर हा एक महत्त्वाचा संदेश आहे जो आजही प्रासंगिक आहे.
एखाद्याने उत्पन्नाचा एकमेव स्रोत म्हणून पारंपरिक नोकरीवर विसंबून राहू नये आणि त्याऐवजी उत्पन्नाचे अनेक प्रवाह निर्माण करावेत ही कल्पना हा एक मौल्यवान धडा आहे जो लोकांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यात मदत करू शकतो. याशिवाय कियोसाकीची प्रथम स्वतःला पैसे देणे ही संकल्पना हे एक चांगले आर्थिक तत्त्व आहे जे वाचकांना बचत आणि गुंतवणुकीला प्राधान्य देण्यास प्रोत्साहित करते. दुसरीकडे काही समीक्षकांनी असे निदर्शनास आणले आहे की पुस्तकाचा सल्ला अत्यंत साधेपणाचा आहे आणि संपत्ती निर्मितीच्या गुंतागुंतांकडे दुर्लक्ष करतो. कियोसाकीच्या रिअल इस्टेट गुंतवणुकीचे चित्रण खात्रीची गोष्ट म्हणून संभाव्य दिशाभूल करणारे म्हणून टीका केली गेली आहे आणि आर्थिक शिक्षणाच्या बाजूने औपचारिक शिक्षण टाळण्याच्या त्यांच्या सल्ल्यावर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याव्यतिरिक्त पुस्तकातील काही उपाख्यान आणि उदाहरणे त्यांच्या अचूकतेसाठी आणि सत्यतेसाठी प्रश्नात पडली आहेत. रिच डॅड पुअर डॅडला वैयक्तिक वित्तविषयक काही मौल्यवान अंतर्दृष्टी असली तरी वाचकांनी त्याच्या कल्पनांकडे गंभीरपणे आणि संपत्ती निर्मितीच्या सूक्ष्म आकलनासह संपर्क साधणे महत्त्वाचे आहे. कियोसाकीच्या काही कल्पना उपयोगी असू शकतात, पण त्या सुवार्ता म्हणून घेऊ नयेत आणि एखाद्या व्यक्तीच्या अनन्य आर्थिक परिस्थितीच्या व्यापक संदर्भात त्यांचे मूल्यमापन केले पाहिजे. निष्कर्ष कन्क्लुजन ज्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारायची आहे आणि संपत्ती निर्माण करायची आहे त्यांच्यासाठी रिच डॅड पुअर डॅड हे एक मौल्यवान संसाधन आहे. आर्थिक शिक्षणावर कियोसाकीचा भर, जोखीम घेण्याचे महत्त्व आणि उत्पन्न मिळवणारी मालमत्ता संपादन करणे हे वाचकांसाठी व्यावहारिक आणि कृती करण्यायोग्य सल्ला देते. त्याचे काही दावे आणि उपाख्यानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते, परंतु पुस्तकाचा एकूण संदेश स्पष्ट आहे. कोणीही योग्य मानसिकतेने आणि पैशाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनाने आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतो. रिच डॅड पुअर डॅड हे एक माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी पुस्तक आहे जे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याबाबत मौल्यवान धडे देतात. पुस्तक आर्थिक शिक्षणाचे महत्त्व आणि मालमत्ता आणि दायित्वांमधील फरक समजून घेण्यावर भर देते. लेखक सामायिक केलेल्या धडे आणि धोरणांचे अनुसरण करून वाचक संपत्ती कशी वाढवायची, त्यांचे उत्पन्न कसे वाढवायचे आणि त्यांची आर्थिक उद्दिष्टे कशी साध्य करायची हे शिकू शकतात. तसेच जोखीम घेणे, अपयश स्वीकारणे आणि सकारात्मक मानसिकता असणे यावर जोर देण्यात आला आहे. एकंदरीत ज्यांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारायची आहे आणि अधिक सुरक्षित भविष्य घडवायचे आहे अशा प्रत्येकासाठी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे. Thank you for taking the time to listen this book summary. We hope you found it informative and thought-provoking. Don't forget to follow DY Books on social media to stay up to date on our latest book summaries and releases. Thank you once again and see you in next video.